जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे आरंभ स्टुडिओ इथे सासमिरा वर्ली सासमिरा कॉलेजच्या इकडे आलेलो आहे। वर्ली सासमिरा पेट्रोल पंप आहे, एक्झॅक्ट लोकेशन वर्ली सासमिरा पेट्रोल पंप आहे, सासमिरा कॉलेज जवळ आहे। आणि सासमिराचं जो आपण विठ्ठल मंदिर आहे, आपण त्याच विठ्ठल मंदिरामध्ये आलो आहे। आपण इकडे गेल्या वर्षी सुद्धा आलेलो आणि गेल्या वर्षी आपण लेटच आलेलो, यावर्षी सुद्धा लेटच आलेलो आहे। तर मित्रांनो, इकडे आहे ना मित्रांनो, पर्यावरण फरक जसं तुम्ही थंबनेलला बघितलं, पर्यावरण फरक बाप्पांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो। इकडे सगळं मातीच्या मूर्त्या आहेत, जास्त पीओपी तुम्हाला इकडे भेटणार नाही। पूर्णपणे गेल्या वर्षी पर्यावरण फरक बाप्पांच्याच मूर्त्या होत्या आणि यावर्षी देखील आहेत। आणि खूप सुंदर मित्रांनो म्हणजे डायमंड वर्क धोतर विक्रेता मित्रांनो, खूप सुंदर असं वर्क आहे। काल मी इकडे आलेलो बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी, तर बोललो ही एक शॉप राहून गेलं आहे, पण परमिशन घेते त्यांची आणि आपल्याला आज इकडे संधी भेटली व्हिडिओ बनवायची। तर खरं खूप सुंदर मूर्ती तुम्हाला पण दाखवतो। आज एक्झॅक्ट लोकेशन पण जरा पाऊस चालू आहे, जरा पावसाचा वेळ भेटला म्हणून आपल्याला आलो। तर तुम्हाला पहिल्या मूर्त्या दाखवतो, बाहेरचं थोडंसं लोकेशन दाखवतो। पेट्रोल पंपच्या इथं जास्त तर दाखवायला भेटणार नाही कारण का पाऊस चालू आहे, जस्ट तुम्हाला असं साहजिक दाखवतो। चला तर या, इकडे ना पेट्रोल पंप आहे, सासमिराचा पेट्रोल पंप आणि सासमिरा कॉलेज देखील इकडेच आहे। आणि त्याच्याच बाजूला मित्रांनो हे बघा विठ्ठल मंदिर आहे। विठ्ठल मंदिरच्या इकडे बघा बॅनर लागला यांचा, इको फ्रेंडली गणेश मूर्ती। हे बघा इकडे आमच्या इकडे पारंपरिक गणेश मूर्ती पर्यावरणपूरक असं म्हणजे भेटले आरंभ स्टुडिओ। आणि हेच जे विठ्ठल मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊ, तुम्हाला बाप्पांच्या खूप सुंदर अशा मूर्त्या दाखवतो मी। तर मित्रांनो, तुम्हाला ना लोकेशन दाखवली, पाऊस पडतोय मला बाहेर नाही जाता येत आहे, तर लोकेशन तुम्हाला दाखवलेली आहे। आणि तुम्हाला ना इकडच्या मूर्त्या दाखवतो बाप्पांच्या। आपण लहान मूर्त्यापासून ते मोठ्या मूर्त्यामध्ये जाऊ, पहिले सुरुवात आपण लहान मूर्त्यापासून करू। मित्रांनो हे बघा, हे 1 फुटाच्या थोडंसं कमी बाप्पांच्या मूर्त्या त्या खूप सुंदर आहे। हे बघा लाल मातीची बाप्पाची मूर्ती देखील आहे, बघा इकडे सुद्धा आहे, खूप छान आहे। बघा ही एक मस्त आहे, ही लाल मातीपासून बनवलेली बाप्पांची मूर्ती आहे। आणि बघा ही एक मस्त आहे, 12 इंचाची आहे ही एक बाप्पाची मूर्ती। आणि ही थोडी 12 इंचापेक्षा थोडी जास्त आहे। हे बघा मस्त पाठीमागे पण बघा खूप सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत। आणि बघा बाप्पांच्या डोळ्यांची आखणी पण खूप छान आहे। हे बघा इथे पण मस्त आहे। आता जसं मित्रांनो लेबल लागलेलं आहे, म्हणजे मूर्त्या बुक झालेल्या आहेत आतमध्ये। हे बघा पाठची एक खूप सुंदर मूर्ती होती, ती सुद्धा ना मित्रांनो बुक झालेली आहे। हे बघा वरती पण खूप छान अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत। तर मित्रांनो, असे एक तुम्हाला दाखवण्यात काय अर्थ नाही आहे। तुम्हाला सिनेमॅटिक बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो, सगळ्या एकदमच दाखवतो बाप्पांच्या मूर्त्या। तर तुम्ही ना मित्रांनो शेवटपर्यंत पूर्ण बघायला, सारखं तुम्हाला सांगण्यात मजा नाही येते। सिनेमॅटिक करूया, मस्त शूट करतो तुम्हाला दाखवतो। सिनेमॅटिक शूट जर मला आवडलं लाईक करा, कमेंटमध्ये सांगा मी कसं शूट झालं म्हणून। चला तर या,
तर मित्रांनो आपण ना आता फक्त ना अर्ध्या बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या, तर आणखीन बाप्पांच्या मूर्त्या बघायच्या आहेत. पण त्याच्या आधी मित्रांनो एक सांगतो की या शॉपचा ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. जर तुम्हाला इकडच्या मूर्त्याचं पसंत पडत असेल तर शॉपला तुम्ही व्हिजिट द्या. तुम्हाला एक सांगतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती असेल की मी प्राईस सांगत नाही कधी, कारण का मला नाही आवडत, कारण का बाप्पांची मी किंमत लावणारा व्यक्ती कोणी आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर या मूर्त्या जर हव्या असतील ना मित्रांनो, तुम्ही इकडे पहिला व्हिजिट द्या. तुम्हाला एकदम मूर्त्या पसंत येत असतील ना तर तुम्ही बघा. पण तुम्ही या नक्की, तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो मी की प्रत्येक शॉपमध्ये जेव्हा तुम्ही नाराज होऊन जाणार नाही, तिकडेसुद्धा नाराज होऊन जाणार नाही. कारण का काल एक माझं झालं माझ्याबरोबर, कारण का मला परमपूरक बाप्पाची मूर्ती आली होती, तर ती मला साहजिक जास्त ठिकाणी कुठे भेटत नव्हती. तर इथे आहे मित्रांनो अवेलेबल आहे. सगळ्या ज्या आपण मूर्त्या बघतोय ना ते पर्यावरणपूरकच बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर नक्की इकडे व्हिजिट करा या शॉपला. तर मी आता बाकीच्या तुम्हाला मूर्त्या दाखवतो, चला तर या. तर मित्रांनो इकडे ना एक दादा डायमंड वर्क करतोय, आपण त्याच्याशी या 2 मिनटं बोलूया. तर मित्रांनो बघा दादाने इकडे डायमंड वर्क करतायत. दादा नाव का तुमचं? माझं स्मित वाघ नाव आहे. स्मित वाघ. तर दादा एक डायमंड वर्क दादा तुम्ही जे करताय म्हणजे तुम्ही कलर कॉम्बिनेशन करून करता की कसं, म्हणजे मूर्तीचा कलर असेल तसं? हां, मूर्तीचा धोतर आणि शेल्यांचा जे कलर असतो त्याच्यावर डिपेंड आहे. अच्छा. कस्टमरचं पण ते रिक्वायरमेंट असेल तशा टाईपमध्ये आम्ही डायमंड वर्क करतो. आणि दादा म्हणजे एका मूर्तीला किती कम्प्लीटवाला किती टाईम लागतो? म्हणजे फुल डायमंड वर्क असेल तर 3 ते 4 तास लागतात. अच्छा. आणि बेसिक असेल तर माहिती अर्धा तास 1 तासमध्ये. अर्धा तास 1 तास. म्हणजे आता फक्त आपल्याला जर मुकुट करायचं असेल तर तरी म्हणायला गेलं तर अर्धा एक तास. अर्धा 1 तास. तर बघा तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला असं थोडासा दादाचं काम दाखवतो. दादा अतिशय खूप छान असं काम करतो डायमंडवर. मला 2-3 म्हणजे 2-3 आहे, माझ्या बहुतेक मूर्ती इकडचे सगळ्याच आवडल्या. हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता ना, वरती खूप असं छान असं रेक्यू डायमंड वर्क केलेलं आहे. जसं बाप्पाचं धोतर आहे त्याचं कलर वर्क आहे ना, तसं त्या टाईपमध्ये दादानी ना डायमंड वर्क केलेलं आहे पूर्ण. खूप छान आहे. इकडे तिकडे सगळे जे बाप्पाचे डायमंड वर्क झालेले आहेत ते दादानेच केलं. ते तुम्हीच केले? हो, मी आणि एक अजून मुलगा हां त्यांनी केले. आणि दादा म्हणजे आपला पगडी फेटा बिगडा तुम्ही ते दुसऱ्या मुलं दुसरे येतात? अच्छा. दादा किती वर्ष झालं तुम्ही काम करता, बाप्पाची सेवा करतो आपण? 5-6 वर्ष. शिकायला इकडे शिकले का तुम्ही? हो, दुसरीकडे पण आपला मित्र आहे. अच्छा, तिकडे शिकले म्हणजे सगळं. अरे म्हणजे आता आपले जे प्रेक्षक बघत असतील आपल्याला, त्यांना प्रत्येकाला म्हणजे अशी एक इच्छा असते
की डायमंडवर बापाचं धोतर नेसवणं वगैरे हे कशी तरी एक साधारण सांगणं किती वर्ष टाईम जातो आपल्याला शिकण्यासाठी? शिकायला गेलं तर डिपेंड, तुम्ही लवकरात लवकर किती ऑब्झर्व करू शकता. हो, म्हणजे लक्ष देऊन आपण मन लावून तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून शिकणार तेव्हा तुम्हाला ते अच्छा होऊ शकता तुम्ही. माझं दादा नवरात्रीमध्ये पण असणार का? नाही, आम्ही नवरात्री देवीचं नाही. मग त्याच्यानंतर जॉब वगैरे नाही मग अगदी नाही, मी ॲब्रॉडला राहतो. अच्छा ओके ॲब्रॉडवरून. अरे दादा बघा ॲब्रॉडवरून इकडे येतात म्हणजे गणपतीसाठीच जास्त करून इकडे येतात गणपतीमध्ये फक्त गणपती. मित्रांनो पहा तुम्ही ना दादा ॲब्रॉडवरून इकडे येतात, डायमंड वर्क करतात. खूप छान गोष्ट आहे की कला असे याची झोपायची ना जोपासली जाते मित्रांनो. ते इकडून बघा खूप छान आहे बघा, दादांचं काम चालू आहे आणि आपण त्यांना मध्ये डिस्टर्ब करतो आहे खरं तर. चला दादा थँक्यू 2 शब्द बोलल्याबद्दल तुमचे. धन्यवाद, आभार. मित्रांनो इकडे बघा शॉपमध्ये खूप छान असा बापू आहे. बाबू तुझं नाव काय? गौरव. गौराज. कोणतं स्टँडर्ड आहे? ज्युनियरला आहे. तू इकडे तुमचं शॉप आहे नाही? तुला इकडे आवडतं रोज यायला? मग किती ना होमवर्क करतो की इकडेच असतो? होमवर्क करतो ना? हां. तुला बाप्पा किती खूप आवडतात? तुमच्याकडे असतो बाप्पा? नसतो? अरे तुमच्याकडे तर 2 महिने असतो ना. तू मग तुमच्याकडेच असतो ना बाप्पा. तर तुला कुठची बापू मूर्ती आवडते? तुला कोणता बाप्पा आवडला इकडे? तुला बघ एवढं पूर्ण शॉपमध्ये तुमच्या तुला कोणता तुझी मूर्ती कोणती आवडते बाप्पाची? अरे वा, हे पण तुलाच आवडला. हे मला पण हेच आवडलेलं. खूप छान आहे ना बाप्पा. ते बघ गणपती बाप्पा जोरात बोल ना. बोल गणपती बाप्पा. तर मित्रांनो जे शॉपचे ओनर आहेत प्रणया ठाकूर ताई ते आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बघा 2 मिनिटं त्याच्या शॉपच्या बद्दलची माहिती घेऊया. चला ताई या लगेच घेऊया. मित्रांनो आपल्याबरोबर जे आता आहेत ते शॉपचे ओनर प्रणया ताई आहेत. आपण ताईंकडून त्यांच्या शॉपच्या बद्दल माहिती सांगा. ताई सर्वप्रथम तर तुमचे आभार की व्हिडिओ काढण्याची तुम्ही संधी दिली. काय गेल्या वर्षी सुद्धा आपण लेट आलेलो आणि यावर्षी सुद्धा लेट आलो. तर ताई तुमच्या शॉपच्या बद्दल तुम्ही काय माहिती सांगा? नमस्कार, मी प्रणया ठाकूर. आपला हा कारखाना वरळी येथे बस डेपोजवळ विठ्ठल मंदिरामध्ये आहे आणि आपण सगळ्या शाडू मातीच्या मूर्ती करतो. शाडू मातीच्या म्हणजे तुम्हाला एक 4 इंचापासून 4 फुटापर्यंतच्या मूर्ती मिळतील. आपण शाडू माती, पेपर मॅश अशा लाईट वेट आणि पर्यावरणपूरक मूर्तींची इथे कार्यशाळा आहे. आणि आपली स्पेशालिटी अशी जसं आता हे बाप्पा आहेत तर कोणी असं आता हे गोल्डन वर्क आहे तर कस्टमाइज जसं आपल्याला आपला बाप्पा हवा आहे तसं आम्ही करून देतो जेवढं आमच्याने होतात. जसं हे आपले कस्टमर आहेत त्यांना पिकॉक थीम करायची आहे तर पिकॉक थीमला कनेक्टिंग आपण हे कस्टमाइज त्यांना करून देतो आणि त्यांना फार आवडलेलं आहे. त्यानंतर कोणाच्या घरी बेबी झाल्या तर त्यांना बेबी बाप्पा हवं होतं. सो आपण हे असं आणि हे शाडू मातीच्या वरचं हे वर्क आहे. तुम्ही वर्क पाहू शकता किती फाईन आणि डिटेलिंग आहे त्याचं. तर अशा प्रकारे आम्ही असे कस्टमाइज मूर्तींना सगळं काही धोतर, फेटा, डायमंड वर्क सगळं कस्टमाइज करून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लायंटला जे आवडेल ते करून देतो. प्रकारच्या मूर्ती आहेत, डायमंड वर्क आहे, धोतर फेटा आहे, असं सगळं आपण करून देतो. हां. तर ताई म्हणजे आपण होम डिलिव्हरी पण करतो ना? हां, होम डिलिव्हरी आता सध्या तरी आपण होणार नाही म्हणजे ती कारण का ऑलरेडी बुक झालेलं असतं. हां, नाही आता जर आमच्या वे मध्ये जर असतील तर जवळपास नक्कीच करू. हां, आहेत आपले डोंबिवली, त्यानंतर कल्याण,
बोरिवली, घाटकोपर या साईडला, त्यानंतर वडाळा, कुर्ला, सायन हा. इथे सुद्धा आपण करतो. म्हणजे आपण मुंबई बंदर करू शकतो, म्हणजे ठाणा बिना बंदर आपण करू ठाण्याला शकतो. पण आहे. तर मित्रांनो हे बघा, लक्षात ठेवा की आता सध्या महाराष्ट्राच्या बाहेर तर जाऊ शकत नाही, पण जवळपास नाही, आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण जातात आपल्याकडे. नाही ते तर माहिती आहे. नाही ते तर माहिती आहे, पण आता सध्या म्हणजे कसं पॉसिबल नाही होत ना काही लोकांना असं, म्हणजे आता हा बाप्पा आपला हा युएसला हा ते काल बघितला. त्यानंतर हैदराबाद, दिल्ली असे सगळे अच्छा. फ्लाईटने जाणारे आपण बॉक्स पॅकिंग करून देतो, मग हा. त्यानंतर ते फ्लाईटने घेऊन जातात. तर म्हणजे- बरेच बाप्पा आपले डिलिव्हर पण झाल्यात. अच्छा, म्हणजे आता बाहेर गावावरून पण आता ऑर्डर आले आहेत का आपल्याकडे? हो, ती आता हो. जी अशी US ची आली एक मूर्ती हो, बघितली हो, आपण, आल्यात. आणि इतर कुठून आल्या अजून? हैदराबाद आहेत, 4 मूर्ती हैदराबादला गेल्यात. त्यानंतर दिल्लीला काल गेल्यात, उद्या पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. आणि आहेत अशा बरेच आहेत. मल्टिपल. अहमदाबादला दरवर्षी आपले रेग्युलर कस्टमर अच्छा. आहेत, अहमदाबादला घेऊन जातात, बडोद्याला जातात. अशा बऱ्याच ठिकाणाहून आपल्याकडे ऑर्डर्स असतात. आणि आपण धोतर वगैरे डायमंड वर्क इकडेच करून जात, त्याची पण काय मूर्तीला अशी वेगळी प्राइस असते का? हा, धोतर आणि फेटा जे पण डायमंड वर्क आपण करतो त्याचं मूर्तीची कॉस्ट प्लस त्याची कॉस्ट जी पण हा. ती मुलं येतात बनवणारे त्यांचे जे काही कॉस्ट असते ते आपण देतो. तर आपलं कितवा वर्ष असेल शॉपचं? आपला हा 5वा वर्ष आहे. 5वा वर्ष आहे. आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही, म्हणजे आम्हाला कळतच नाही की 5 वर्ष आम्हाला इथे झाले. हा ना, आपलं एकच ठिकाणी आहे ना पहिल्यापासून याच ठिकाणी, याच ठिकाणी. विठ्ठलमध्ये. तर मित्रांनो, ताईंनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिली. जास्त व्हिडिओ मोठी नको बनायला म्हणून मी थोडंच ताईंच्या. ताई तुमचा धन्यवाद व्हिडिओबद्दल, तुम्ही बोलल्याबद्दल. Thank you. थँक्यू. तर मित्रांनो, आपण व्हिडिओची एंडिकडेच करतो, आपल्या शेवटचा व्हिडिओ आहे. तर आपण छान अशी ताईंकडून माहिती सुद्धा घेतली आणि छान खूप सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या देखील बघितल्या मित्रांनो. तो पर्यावरणपूरक अशा बाप्पांच्या खूप सुंदर मूर्त्या आहेत. तर जास्त टाईम नाही, 10-12 दिवस फक्त बाप्पाच्या येण्यासाठी राहिलेले आहेत मित्रांनो. तर मूर्त्या आवडत लगेच इकडे तुम्ही या, कारण का जास्त टाईम नाही आहे. आणि तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्ही लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ आता आहे ना मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण का पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शॉपचा ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे. जर शॉपच्या बद्दल आणखी तुम्हाला काय माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता मित्रांनो. तर आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटला. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.